अश्रू बाहेर आलते त्यावेळेस आनंद अश्रू आज तुमच्या जो डोळ्यातून आनंद अश्रू येतात दिसतात ते आम्हाला. एवढ्या माणसांचं प्रेम आहे बकासूरवरती. मोरे सर आता दशम नंतर कुठली पदवी लावली जाते? आतापर्यंत 10 मैदानाचा 1 नंबरचा मान पटकवला त्याला हिंद केसरी किताब असतो आणि आतापर्यंत या बकासूरनं 10 मैदानाचा 1 नंबरचा मान पटकवला होता आणि आजचं हे त्याचं 11वं मैदान. त्यामुळे आजपासून या बकासूरला अक्रम हिंद केसरी म्हणून या ठिकाणी संबोधलं जाईल. मित्रांनो, ज्या मैदानाचा गुलाल फक्त राहिला होता तो आपल्या बादशाहनं आज पटकवलाय आणि मोरे सरकारांनी ज्या पद्धतीने सांगितलंय तसं आजपासून सगळ्यांनी म्हणायचं अक्रम हिंद केसरी बकासूर आलाय मैदानामध्ये. अजित शेट जगताप आहेत चिक्या बैलाचे मालक. नमस्ते दादा. नमस्कार. काय सांगाल आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद म्हणजे आमच्या काकणात नावत नाहीये आणि खरंच बैलांनी मी वर्षभर बैला ह्या क्षणासाठी थांबलो होतो तर तो क्षण बैलांनी आज मला प्राप्त करून दिला. हिंद केसरीचा मान मिळून 1 नंबरचा मान मिळून. बकासूरच्या विषयी काय सांगाल? बकासूर क्षेत्रातला हा देवच आहे. तो आता 11 वेळेस हिंद केसरी झालाय आणि अक्रम म्हणून उपाधी दिली आज आणि मी सांगतो तो बैल अजून 4 ते 5 वेळेस हिंद केसरी होणार 1 नंबरच्या नंबर करून तो थांबणारा नाहीये. कुणी काय म्हणलं ना बरं का टीका करणाऱ्यांना मी सांगतो बरं का टीका करणाऱ्यांना म्हणावं थोडंसं टीका त्या बैला करू नका. काय क्षेत्राला नादच आहे तुम्हाला सांगतो. फर्स्ट टीका करणे. तुम्ही किती चांगलं वागा खराब वागा पण त्या बैलाविषयी किंवा कुठलंही मथुर असून द्या मी म्हणतोय आमची बैल असून द्या टीका करू नका कोणास. फक्त टीका केल्यानंतरच प्रगती होते का? काय असतं जी ते विचार असतात तो लोकांचे विचार. आपल्या इंडियामध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे थोडंसं आम्ही बाहेर पण फिरलेलो आहे बरं का. हे असं टीकाचं रूपांतर म्हणजे एकदम खालच्या पातळीत टीका. तुम्ही करा की टीका करायची असते पण कशात विचार करायला तुमचा बैल इथं कमी पडाल तुम्ही इथं करा. पण ते शब्द जे आहेत ना ते शब्द खूप मनाला लागतात. खूप म्हणजे ही अशी टीका नाही झाली पाहिजे तुम्हाला सांगतो कुठल्या बैलाविषयी किंवा आपल्या मनातून वगैरे. जोडीच्या विषयी काय सांगाल? परत कधी दिसेल एकत्र जोडी? दिसणारच आणि ही जोडी 5वा वेळ आहे ती 1 नंबर केली ह्या जोडीनं. आणि चिक्या सुद्धा आजपासून किती हिंद केसरीचं पद लावायचं त्याला कुठलं? आता बघा ही बैल पाळणारच आहे आपला. आता तुम्ही बघणारच आहे बरं का. पण आज मी सांगतो काय बरं का माझी इच्छा एकच आहे. तुमची इच्छा? बकासूर जेवढे ते निम्म्या पण पोहोचला तरी आम्ही धन्य म्हणतो. धन्य. चालते. धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन दादा. मामा काय सांगाल आज बकासूरच्या विषयी? आज आनंद आहे. आज अक्रम हिंद केसरी आपला बैल झाला. आनंद आहे. आपलं फळ जे एवढं कष्ट आहे तेवढं आपलं आज हे स्वार्थ नाही का आज काम. आणि मोरे सरकारांनी इतिहास सांगितला बैलगाडी शर्यत क्षेत्रातला की आतापर्यंत 10 वेळा हिंद केसरी झालेल्या बैलाला आपण दशम हिंद केसरी म्हणतो. आणि हा असा एक बैल आहे की जो पहिल्यांदाच 11 वेळा हिंद केसरी झाला आणि ह्या मैदानात फक्त गुलाल हुलकावणी देत होता मागच्या 4 वर्षापासून तो गुलाल पटकवलेला. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही आपण सगळ्यात पहिलं वर्ष आलो तेव्हा आपलं लक्ष्मणराव बरोबर होतो तेव्हा सेमीला मार खाल्ला होता. मागच्या वेळेस बाईच्या बरोबर पडलो 5 नंबर केला होता आम्ही आणि इथं फक्त 1 नंबर राहिला होता. आज ती न्यू बैलांनी भरून काढली. आजचा आनंद कसा आहे? आज म्हणजे आज ऑल महाराष्ट्रात इथून पुढे ज्या पिढ्या चालतील असं एकही मैदान नाही की तिथे आपल्या बैलांनी 1 नंबर नाही केला. हिंद केसरीचं मैदान इथून पुढच्या पिढीला ह्याचाच इतिहास सांगितला जाईल. हो. जसा मोठ्या लक्षाचा इतिहास आज आम्हाला सांगतात की तेव्हा आम्ही मोठ्या लक्षाच्या वेळेस त्या क्षेत्रात तेव्हा नव्हतो. आम्ही आमच्या इकडे होतो. जर त्याचा इतिहास आता ऐकायला ना खरंच तो बैल आता ह्या घडीला आमच्या बैलाच्या गाड्यात आता पाहिजे होता. बरोबर पाहिजे होता. हा स्पीड होतं तर त्या बैलाला होतं. तेव्हा मोठ्या देवाबरोबर हा छोटा देव पळायला पाहिजे होता. म्हणजे तुमच्या मनातली इच्छा होती काय असेल ते असेल पण निश्चित त्याला आशीर्वाद भेटलेला आहे मोठ्या लक्षाचा. आणि काय आजचं फॅनचा उत्साह कसा आहे? काय आज फॅमिलीनी सगळ्यांनी सहकार्य केलं. जसं मामानी सांगितलं तर सगळ्यांनी ऐकलं की बैलाला त्रास देऊ नका बैल तुम्हाला नाराज करणार नाही. आणि मित्रांनो तब्बल 6 महिन्यांनी अशी मुलाखत होती मैदान रिपोर्टर चॅनलवरती. बाकी सुद्धा आज मुलाखत देतोय. काय असेल ते असेल. काय आजचा आनंद कसा आहे? मोहिल शेट तिकडे पुढे गेले बक्षीस स्वीकारण्यासाठी सत्कार स्वीकारण्यासाठी गेलेले. आजचा आनंद कसा आहे? ड्रायव्हरच्या विषयी काय सांगा? आज गटाला छोट्याने गाडी आणली. सेमीला फायनलला अट्टीलने आणली. आज म्हणजे आपले जेवढे ड्रायव्हर आहेत आमचे जेवढे फिक्स मधले चाचा झाले छोट्या झाला अट्टीला
अमरतात्या आणि परशान हे काय कधी हक्काला धावून येणार माझ्या बैलच त्यांचा आहे काय. हा. ज्यावेळेस निकाल पुकारला गेला प्रथम क्रमांकाचा हिंद केसरी जुना बैलपोळ्याचा मानकरी म्हणून ह्याचं नाम उल्लेख झाला, कसा अभिमानानं उर भरून आलो होतं? नाही मी मध्ये होतो उभा त्यावेळेस मोरे सरकारांनी कॉमेंट्री केली की बक्कासूर नाही का माहिती हा 1 नंबर. तेव्हाच म्हणजे असं डायरेक्ट खालून असं वर येता येत नव्हते की एवढं असं ऊन हे झालं की आनंद अश्रू बाहेर आलते त्यावेळेस. आनंद आज तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात ते दिसतात आम्हाला. एवढ्या माणसांचं प्रेम आहे बकासूरवरती, त्यामुळे बकासूरनं आज जुना हिंद केसरी बैल पोळ्याचा 1 नंबरचा मानकरी झाला. ड्रायव्हर विषयी काय सांगाल? आज आटील ड्रायव्हरनी गेल्या वेळेस पण मात्र दारवलीमध्ये गाडी आणली होती तेव्हा बी 1 नंबर केला त्या गाडीने. त्या विश्वास आपण छोट्याला कसं झालं छोट्यातला म्हणजे ह्यो बी बैल छोट्याचाच आहे. छोट्याला काय छोट्याने आमची परमिशन घेऊन छोट्या तिकडे गेला त्यामुळे छोट्यावर काही नाराज नाही. तेव्हा काय कधी हक्काला कधी रात्री म्हणलं तरी निघून आलेलं आहे नाशिकला जायला आमच्या त्यामुळे छोट्यावर काय कधी नाराज नाही. सगळे आपले ड्रायव्हर चांगली आणली आटीलनी पण. आणि आज सगळेच युट्यूबर आले होते मुलाखती घ्यायला हो आज सगळे म्हणजे आज प्रत्येक युट्यूबर इथं जेवढे आलेत ना तेवढे खुश होते की मी इथून मागे बी बघितलं की कुठल्या बैलांनी 1 नंबर केला की ते जाऊन मुलाखत घेणं. पण इथं येऊन आज मग तुमचं प्रेम या व्हिडिओच्या माध्यमातून कळून येते की आज असं एक पहिला यूट्यूबर आहे की आज त्यांनी खरंच मग ह्या मैदानात त्यांची बी इच्छा होती की बैलांनी 1 नंबर करावा. आणि आगामी नियोजन काय असेल? आता आगामी नियोजन आहे 16ला. आता नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं ते रणजित सर बनसोडे. रणजित सर काय सांगाल जोडीचे? आनंद आहे, आनंद खूप मोठा आनंद आहे. या मैदानात थोडंसं आम्हाला यश नव्हतं, यावर्षी यश मिळालं. 1 नंबरचा मानकर झाला. पेडगावची वणीव आज बैलांना आमची इथे भरून काढली. आनंद आहे ना सर. चिक्याविषयी काय सांगाल? चिक्या बैल खरोखर आहे नाही जास्त अतिशय स्पीडचा बैल आहे. पण जेव्हा आपण बकासूर गाड्यात घातला आहे तेव्हा 100% त्यानं बकासूरला साथ दिल्या. आणि असा महाराष्ट्रातला एकमेव बैल आहे की तो बकासूरच्या गाड्यात जास्त वेळ पाहिला आहे आणि तो आहे त्या स्पीडनं अजून तसा जाग्यावरती आहे. असा एकमेव फक्त बैल आहे तो म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या. त्यानंतर मागचे 2-3 महिने जे बॅड पॅच चालू होता असंख्य माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यावरती टीका टिप्पणी केली जात होती नियोजनाच्या संदर्भामध्ये. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे वायदी हा शब्द फार वापरला जातो तुमच्या बाबतीमध्ये कमेंट करताना. त्यांच्यासाठी हे सडेतोड उत्तर आहे का आजचं? काय विषय माहिती आहे का, जे लोक बोलणार आहे ती त्यांना एक तर मूळ काही काम नसतं. आणि मामाने परवा सांगितले वायदी घेतो कधी घेतो. मामाने मला 1 महिन्यापूर्वी सांगितलं की सर आपला दिवस आता नाहीत, आपला 1 महिना बैल हरणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्या चांगल्या माणसाला शब्द देऊ नका आणि शब्द कोणाला घेऊ नका. आपल्या बैलाचा मागे आता बॅड पॅच चालू आहे, आपण 1 महिना शांत बसायचा आहे मामाने सांगून. आणि 15 दिवशी सँडी यादवच्या यूट्यूबवरती त्यांनी बाईट दिली होती. सांगितलेलं की माळशिरसचा मैदानाचा 1 नंबरचा मानकरी बकासूरच असणार. आणि ते दिन आज बकासूरनं स्वतः ऐकलं आणि ते सिद्ध झालं. आज सगळे रेकॉर्ड पूर्ण केलेत, आता काही ठेवलं नाही. खरोखर मैदानात रेकॉर्ड झालं, इतिहास आहे. आता तुम्ही ऐकलं की बैलगाडीचं जोपर्यंत क्षेत्र आहे तोपर्यंत मोठा लक्ष आहे आणि त्यानंतर आता हा बकासूर. आणि माझं खरोखर मोठं नशीब आहे. मी या बैलगाडी क्षेत्रातला खरोखर नशिबान माणूस आहे. कारण 2 देवांची नावं घेतली जातात. एक म्हणजे मोठा लक्ष, देवांचा देव मोठा लक्ष. त्या बैलाचं नियोजन सुद्धा मीच करत होतो आणि ह्या बैला सुद्धा नियोजन बऱ्यापैकी मी करतोय. या गोष्टीचा मला खरोखर अभिमान आहे. मित्रांनो हीच ती हिंद केसरीची मानाची गदा, ज्या मानाच्या गदेची आपण सगळेजण सबंध हिंदुस्थानातील महाराष्ट्रातील बकासूरचे फॅन्स वाट बघत होते. हीच फक्त आमचं कपाट फक्त ह्या गदेसाठी उत्सुक होतं. ते कपाट मोकळं राहिलं होतं आणि गदा मिळालेली आहे. राजा तू आता 1 नंबर नाही केला, गुलालाच तरी नाही पात्र राहिला, निस्ता गोट्यात राहिला तरी आमच्यासाठी खूप आहे. आणि हे मामांसाठी पण खूप आहे. मामा सुद्धा म्हणजे अक्षरशः खूप रडत असतील आज. 100% मामांचा ज्यावेळी बकासूरनं तास ओलांडलं, 1 सेकंदाचा विलंब न होता मामाचा मला फोन आला, सर मी जिंकलो. आज मला माझं बकासूरचं प्रेम होतं ते बकासूरनं साध्य केलं. कारण मी आज यूट्यूबच्या माध्यमातून जेवढी माणसं बघते त्यांना सगळ्यांना मी आव्हान केलं होतं की माझा बैल 11 तारखेच्या मैदानाला 1 नंबरचा मानकरी ठरणार. आणि ते आज माझ्या बकासूरनं पूर्ण केलं. अगदी बकासूरनं तास पलटी झालं आणि मामाचा फोन आला. म्हणजे निकाल रेषेच्या पुढे गेला
आणि लगेच गेला आणि मामाचा फोन आला की सर मी जिंकलो, आता इथनं पुढे मला माझा बकासूर जरी गोट्यात राहिला तरी माझी काय हरकत नाही म्हणून. मावळ मुळशीमध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे आणि भव्य दिव्य आम्हाला मिरवणूक पाहायला मिळेल का? 100% मिरवणूक ही 100% मोठी मिरवणूक पाहायला 100% मिळणार आणि निश्चित सगळ्यांना येता येईल अशी तारीख आणि वेळ ठरवावी सगळ्या बकासूरच्या फॅन्सला आणि सगळ्या परवानग्या घेऊन अतिशय मोठ्या जल्लोषात आपल्याला ती मिरवणूक पार पाडायची आहे. त्यानंतर ना दुसरं म्हणजे आता आगामी नियोजन काय असेल? 16 तारीख 16 तारखेला ह्याच मैदानावरती 16 तारखेला ह्याच मैदानावरती पळताना आपल्याला दिसणार आहे. मोन्या काय आनंद आहे आजचा तुझा, सांग. तू खूप आनंदी आहेस, काय बोलला नाही आज बोलायचं, मी पण बोललो. म्हणजे सगळे नियोजनाचे सूत्र परिस्थितीत हालतात. बर बर. आणि छोट्या काय तू बोल ना थोडासा, बोल ना बोल ना काय वाटतंय तुला? काय मी खूप आनंद वाटतोय. खूप आनंद आहे. बर. आणि आता आपण छोट्या काय सांगशील आजच्या जोडीच्या विषयी? काय सांगशील? काय सांगेल एवढं देवाबद्दल कमीच आहे. देवाबद्दल कमी. सकाळी आल्यास आपलं बरंच 7 मला वाटतं 6:30ला आपण थांबलो होतो. त्यावेळेस सगळे बसलो इथं. त्यानंतर चेष्टा मस्करी गंमत चालली होती आणि सगळी गमतरी म्हणून गेली. आज आपल्याला 1 नंबरचा गुलाल केलाय आणि तो केलाय. आणि ज्यांची सगळेजण उत्सुकतेने आतुरतेने वाट पाहत होते ते प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळ पण आलेले आहेत बक्षीस स्वीकारून. आजचा आनंद कसा आहे मोहिल शेठ? भरपूर आनंद आहे. हा, काय सांगाल? आज जे स्वप्न राहिलं होतं सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील फॅन्सचं, बकासूरच्या फॅन्सचं, संबंध हिंदुस्थानातल्या, ते पूर्ण झालं का? जेव्हा स्वप्न बघितलं तेव्हा आणि 1 नंबर करून दाखवलं, स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आजचा ज्यावेळेस फायनल पळून आला त्यावेळेसचा अनुभव कसा होता तुमचा? नाही, अनुभव म्हणजे 3 वर्ष झालं या मैदानासाठी झटत होतो. हे 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी पराभव झाला, दुसऱ्या वर्षी फायनलला राहिलो, पण 3ऱ्या वर्षी 100% करूनच दाखवलं. हाच गुलाल राहिला होता 1 नंबरचा, तो मिळवला. राहिला होता. चिक्याच्या विषयी काय सांगाल? ठीक आहे. काय जेव्हा गाडी पडली तेव्हा 1 नंबर केलाय गाडीमध्ये. आजपर्यंत 2 नंबर 3 नंबर नाही, 1च नंबर केला. आणि जे मागच्या 2 महिन्यामध्ये बॅड पॅच चालू होते आणि त्या पिरियडच्या दरम्यानमध्ये प्रसिद्ध रील स्टार आमिर डांगे यांनी केलेली पदयात्रा जी पायीवारी होती, ती पायीवारी खरंच फळाला आली का? पुढच्या विठ्ठलानं आशीर्वाद दिला का? आणि बाक्या ह्या त्याच्याच भूमीमध्ये कमबॅक जबरदस्त असा केलाय. विठ्ठलाचा आशीर्वाद पहिल्यापासूनच आहे माझ्यावरती, बैलावरती. आणि त्यांनी त्या विठ्ठलाची वारी केली, त्याच्यामुळं भरपूर हे झालं. त्याचबरोबर पुरंदवड्याला जे मोठं रिंगण होतं त्या रिंगणामध्ये तुम्ही सुद्धा स्वतः सहभागी झाला होता, पालखी खांद्यावरती घेऊन त्या रिंगणात सहभागी झाला होता. तो अनुभव कसा होता? ती केलेली सेवा फळाला आली का? नाही का, लहानपणापासून गायात पंढरपूरची माळ आहे आपल्या, त्यामुळं वारीला जाणं भाग पडतं. आणि वारीला गेलतो, रिंगणामध्ये रिंगण खेळलो आणि पालखीला खांदा देऊन खूप आनंद वाटला. नाही का, माऊलींच्या पालखीला खांदा. हा सगळा विजय, हे एवढे मोठे सगळे किताब आहेत, हे सगळे किताब हा विजय कोणाला समर्पित करा? बकासूरनी जो पळला म्हणून एक किताब भेटले, तो पळला नसता तर किताब भेटले नसते. कारण का त्याच्या पायातच जादू आहे. त्या पायातच जादू आहे. आणि ज्या गदेची तुम्ही वाट पाहत होता ती गदा आता पुन्हा एकदा मोठं जे कपाट आहे त्यामध्ये शोभून दिसणार. काय सांगाल त्याच्याविषयी? आता आमदार साहेब बी बोलले मैदान बक्षीस देताना की सेमीला बी बघितलं आम्ही, फायनलला बी बघितलं, पळताना इतका मागं दिसतोय आणि निकाला डायरेक्ट निकाल घेतोय. त्यामुळं त्याच्या पायातच एक वेगळी जादू आहे, वेगळी जादू, शक्ती आणि एक देवी अवतारच आहे. हो. आणि हा जो कमबॅक केलेला आहे, मागचे 2 महिने मामा असतील किंवा तुम्ही असाल किंवा तुमची टीम असेल, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलिंग केलं गेलं, कुठेतरी वाईट साईड कमेंट केल्या गेल्या, त्याच्याविषयी काय सांगाल? कमबॅक आम्ही केलाच नाही, कारण का कमबॅक करायला आम्ही संपलो नव्हतो. कधी आमचा बैल कमी पडला नव्हता. 4 दिवस वर्षातले 4 दिवस वाईट असतात, ते निघून गेले आणि परत आमच्या नव्याने दिवस चालू झाले. कारण का कमबॅक करायला आम्ही संपलोच नव्हतो आणि संपणार नाही. ज्या दिवशी आम्ही बैल थांबवून त्या दिवशी थांबणार नाही, तर बैल या जीवनात तर थांबणार नाही. त्याच्या मित्रांनो, तो संपला नव्हता आणि तो संपणारही नाही. असा आहे संबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबाण शान असणारा मावळ मुळशीकरांचा अक्रम हिंद केसरी बकासूर.